हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. अनुनिनू ब्लॉगच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आज मी आली आहे एका गजबजलेल्या ठिकाणी, म्हणजेच फिश मार्केटमध्ये. जर तुम्ही फिशचे चाहते असाल तर तुम्ही इथे येण्याचा नेहमी प्रयत्न करत असाल. आजपर्यंत मला बऱ्याच व्हिडिओमध्ये कमेंट्स आल्या की वाकडचं हे फिश मार्केट नेमकं आहे तरी कुठे. तर मुंबईकडून साताऱ्याकडे जात असताना वाकडला तुम्ही डाव्या बाजूला वळायचं. त्यानंतर पुढे वाकड चौक आहे. वाकड चौकातच हे होलसेल फिश मार्केट तुम्हाला उजव्या बाजूला दिसतं. लोकेशन शोधताना तुम्हाला काही अडचण आलीच तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला या लोकेशनच्या गुगल मॅपची लिंक शेअर करते. या मार्केटची खासियत म्हणजे इथे समुद्रातले आणि नदीतले अशा दोन्ही प्रकारचे मासे ताजे मिळतात. समुद्रातील माशांमध्ये सुरमई, पापलेट, बांगडा, रावस, बोंबील, हलवा, कोळंबी, खेकडे, मांदेली, शिंपले असे बऱ्याच प्रकारचे मासे मिळतात. आणि नदीतल्या माशांमध्येही हिलसा, भेटकी, तांबोशी, रहू आणि असे बऱ्याच प्रकारचे मासे मिळतात. आम्ही कधी नदीचे मासे खाल्ले नाही, त्यामुळे या मार्केटला आल्यापासून मला बऱ्याच प्रकारचे नदीचे मासे आणि त्यांची नावं कळली. आम्ही आज ताजे पापलेट घेतले आहेत. इथल्याच फिश मार्केटमधनं ते स्वच्छ करून म्हणजेच कट करून घेतले आहेत. त्यामुळे घरी गेल्यावर फक्त धुवायचा, मसाला लावायचा आणि स्वयंपाकाची तयारी करायची. इथे कटिंगची सोय आहे, त्यामुळे ग्राहकांचा वेळही वाचतो आणि खरेदी अधिक सोयीची होते. इथे मांजरींची पण मस्त मेजवानी चालू होती. आज फिश मार्केटवरनं येताना अगदी भिजून आलो. अजूनही आकाशात काळे ढग आहेत. पाऊस रिमझिम चालूच आहे, पण वातावरण बघा किती प्रसन्न वाटते. आता इथे माझं कटिंगचं काम वाचलंय, त्यामुळे माझं आता पुढचं काम म्हणजे फक्त फिश धुवायचं, स्वच्छ करायची आणि मग पुढे आपल्या रेसिपीची तयारी करायची. आज तुम्ही बघितलंच असाल की आपण आणले पापलेट. तर पापलेट मी इथे आता मार्केटमधनं कट करून आणलेत. तर आता आपण आज इथे बनवणार आहोत पापलेटचा रस्सा आणि पापलेट फ्राय. तर चला आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिले म्हणजे आपण आता पापलेट मॅरिनेट करायला घेऊयात. आता सगळ्यात पहिले मी इथे हे पापलेट धुवून घेतले. त्यातले आपल्याला जे कालवणासाठी लागणार आहेत ते आणि जे आपल्याला फ्रायसाठी लागणार आहेत ते वेगळे करून घेते. आता मी इथे थोडेसे पीस कालवण्यासाठी वेगळे करून घेतलेत, ते साईडला ठेवते आणि राहिलेले पीस आपण आता मॅरिनेशनला घेऊयात. आणि हे सगळं जिन्नस आपण आता
कालवणासाठीही लागणार आहे, त्यामुळे मी बाजूला काढून ठेवले. याच्याबद्दल मी तुम्हाला नंतर सांगेनच. चला तर आता आपण सुरुवात करूयात मॅरिनेशन करायला. तर आता इथे मॅरिनेशनसाठी सगळ्यात पहिले मी मीठ घालून घेते. फिश मध्ये आहे ना, मीठ व्यवस्थित असेल ना तर अगदी छान, म्हणजे टेस्ट अगदी सुंदर येते. तर जेवढं लागेल तेवढं मीठ तुम्ही टाकून घ्यायचं इथे. त्यानंतर आलं लसूण पेस्ट, आता आलं लसूण पेस्ट मी 1.5 टेबलस्पून घेतलेली आहे. आता एवढ्या फिशला तर ती लागणारच आहे, त्यामुळे मी आलं लसूण पेस्ट एवढी घेतली आहे. त्यानंतर याच्यात जाईल थोडं हिंग, अगदी जास्त नाही टाकायचे, चिमूटभर हिंग, अर्धा टेबलस्पून हळद, नंतर धणे पावडर अर्धा टेबलस्पूनच जाईल ती, लाल तिखट. लाल तिखट आता तुमच्या आवडीनुसार घालायचंय. मसाला जसा लाल असेल त्याप्रमाणे तुम्ही हे घालून घ्यायचे. आणि सर्वात शेवटी मी ते आता आगळ टाकून घेते. आगळ नसेल तर लिंबूचा रस. आता हे सर्व जिन्नस एकत्र मॅरिनेट व्यवस्थित करून घ्यायचे. आणि जवळजवळ मिनिमम अर्धा तास तरी हे मॅरिनेट झाले पाहिजेत. तर त्याची चव, अगदी मसाल्यांची चव अगदी खोलपर्यंत, म्हणजे अगदी आतपर्यंत जाते. आणि जेव्हा आपण फ्राय करून खातो पूर्ण म्हणजे व्यवस्थित ते टेस्टी झालेले असतात. तर बघून घ्यायचे दोन्ही साईडनी त्याला मसाले लागलेत की नाही, आणि दोन्ही बाजूनी म्हणजे तुकडीच्या दोन्ही बाजूनी असे व्यवस्थित मसाले चोळून घ्यायचे. झालंय आपलं मॅरिनेट करून. आणि आता हे व्यवस्थित झाकून एका बाजूला ठेवायचे आणि अर्धा तास मिनिमम, नंतर पुढे तुम्ही 1 तास ठेवा, 2 तास ठेवा, तुमच्यावर आहे. मस्त मॅरिनेट होऊन द्यायचे आणि मगच फ्राय करायला घ्यायचे. आता हे मॅरिनेशनचं काम झालंय. आता हे मी साईडला ठेवून घेते. आणि आता कालवणासाठी जी आपण फिश बाजूला काढली आहे ती मॅरिनेशन करून घ्यायची. आता त्याला मॅरिनेशन म्हणजे फक्त थोडंसंच मीठ लावायचंय, कारण कालवणात मीठ एकदम बेताचं पडलं पाहिजे. त्यासाठी अगदी मॅरिनेशनला अगदी थोडंसंच मीठ लावून घेते. आणि पाव चमचा असं आलं लसूण पेस्ट, आणि हे व्यवस्थित चोळून आता हे साईडला ठेवून घ्यायचंय. आणि आता आपण कालवणाची तयारी करायला घेऊयात. आता आपण इथे पाहून घेऊयात कालवणासाठी लागणारं साहित्य. तर सर्वप्रथम नारळ, ओला नारळ घ्यायचा आहे पाव वाटी किंवा त्याच्यापेक्षा थोडा कमी, 1 टोमॅटो, 1 कांदा, 2 हिरव्या मिरच्या, 1 कप कोथिंबीर, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, हिंग, 2 आमसुलं, म्हणजे ज्याप्रमाणे तुमची आमसूल आंबट आहेत तशी 2-3 त्या प्रमाणानुसार टाकून घ्यायची. त्यानंतर धणे पावडर, हळद, लाल तिखट आणि मीठ, एवढ्या पदार्थांमध्ये आपलं आजचं कालवण तयार होणार आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया कालवण करायला. तर सर्वात पहिले आपल्याला ओलं वाटण करून घ्यायचे. आता याचं आपण मस्त वाटण करून घेऊयात. वाटण आता आपलं तयार झालंय. आता आपण इथे कालवण करायला सुरुवात करूयात. तर सर्वात पहिले मी इथे कढईत 2 पळ्या तेल घालून घेणार आहे. आता तेल तापलंय तर सगळ्यात पहिले आपण इथे मेथी घालून घेऊयात. अगदी थोडीशी मेथी घालून घ्यायची. बघा मेथी तडतडायला लागलीये तर थोडंसं हिंग घालायचं, अगदी चिमूटभर. आणि यात आपल्याला वाटण घालायचे. वाटण घालून घ्यायचं.
राहिलेल्या वाटणात मिक्सरच्या जारमध्ये असं पाणी घालून हे कालवण आपल्याला ज्या क्वांटिटीमध्ये हवंय त्या क्वांटिटीमध्ये करून घ्यायचंय. जेवढं पाणी घालायचं तेवढं घालून घ्यायचं. आणि इथेच आता आपल्याला हळद, धणे पावडर, लाल मिक्स मसाला, आणि 2 कोकम हे व्यवस्थित मिक्स होऊन कालवणाला उकळी येऊ द्यायची. मीठ पण प्रमाणानुसार आपल्याला इथेच टाकून घ्यायचंय. मीठ आता तुम्ही ऍडजस्ट करायचं, जसं तुम्ही मगाशी मॅरिनेशनला लावलं होतं त्यानुसार तुम्ही आता इथे ऍडजस्ट करून घ्यायचं. इथे मीठ टाकून घेतलंय, मिक्स करते आणि व्यवस्थित त्याला उकळी येऊ द्यायची आणि मग आपले मॅरिनेट केलेले फिश यात सोडायचे. कालवणाला हळूहळू उकळी यायला सुरुवात झालीये. तोपर्यंत मी इथे भात वगैरे लावून घेते आणि मग आपले फिश फ्राय करायला सुरुवात करते. फिशचं जेवण आहे ना, जास्त अगदी वेळ लागत नाही, पटापट होतं. तुम्ही चपाती किंवा भाकरी खाता तर भाकरी किंवा चपाती, भात, हे कालवणाला अजिबात वेळ लागत नाही. तुम्ही आता बघितलं असेल अगदी कमी जिन्नसमध्ये आणि चविष्ट असं एक कालवण होतं फिशचं. ते ह्याला पण वेळ लागत नाही. उकळी आल्यावर मासे सोडल्यावर त्यालाही जास्त वेळ लागणार नाही. मासेही लवकर शिजतात, त्यामुळे फिशचं जेवण पटापट होणारं असतं. आता आपण हे उकळी येईल तोपर्यंत आपण इथे साईडला फिशच्या फ्रायची तयारी करून घेऊया. आता इथे 2:1 तांदळाचं पीठ आणि रवा यांचं मिश्रण घ्यायचंय. तर हे आपलं फिश डीप साठीचं मिश्रण तयार आहे. तर आता थोड्या वेळातच आपण फिश फ्राय ही करायला घेऊया. कालवणाला छान उकळी आल्यावर आपण आता याच्यात फिश घालून घेतले. आता 10 मिनिटात हे फिशही शिजतील, जास्त वेळ लागत नाहीये. याला आपण झाकून शिजून देऊयात. थोडं झाकणावर पाणी ठेवायचं म्हणजे ते व्यवस्थित शिजले जातात. तेलही छान तापलंय. आता आपण याच्यात फिश घालून घेऊयात. आता व्यवस्थित दोन्ही बाजूंनी फिश फ्राय करून घ्यायची आहे. तर आता एका बाजूने होऊ देत. मी आता मीडियम वर गॅस ठेवलाय आणि मीडियम वरतीच मी त्याला फ्राय करून घेते. तोपर्यंत आपलं कालवण होते बघा. अजून 5 मिनिटांनी कालवणही रेडी होईल. फिश आता जवळजवळ एक बाजूने फ्राय होत झाली, व्यवस्थित फ्राय झाली आहे. आता आपण याला पलटून घेऊया. आता एक बाजूने व्यवस्थित फिश फ्राय करून झालेली आहे. आता दुसऱ्या बाजूने याला फ्राय करत ठेवायची. दोन्ही बाजूने असं फ्राय करून झाली किंवा आपली फिश फ्राय रेडी झाली. व्यवस्थित फ्राय होऊन द्यायची आणि जास्त फास्ट गॅस ठेवायचं नाही त्यासाठी, कारण करपू शकते. मीडियम गॅसवरती म्हणजे मीडियम आचेवरती एकदम व्यवस्थित आणि खुसखुशीत म्हणजे क्रंची अशी होते ती फिश. आपले कालवणही ते रेडी झाले. कालवणाला ही उकळी आली आहे, व्यवस्थित असे फिश झालेले आहे. आता याला आपण बंद करूया आणि याच्यावर झाकण ठेवूया. आता आपले फिश दुसऱ्या बाजूनेही फ्राय झालेले आहेत. थोडं अजून 5 मिनिटं आपण याला पलटून ठेवूयात आणि दोन्ही बाजूनी असे खरपूस फ्राय झाले की मग त्याला
काढून घेऊया. पाच मिनिटांनी आता आपण गॅस बंद करूया. अगदी मंद आचेवर गॅस करून ठेवलाय. हे 5 मिनिटात बंद झालं की आपलं फिश फ्राय पण रेडी झाले आणि आपण थोड्या वेळात सर्व करून घेऊया. आपण जेव्हा फिश शॅलो फ्राय करतो आणि जरा मंद आचेवर किंवा मीडियम ते मंद आचेवर करतो ना, तेव्हा आपली फिश अशी मस्त दोन्ही बाजूनी खरपूस होते आणि आतमध्ये अशी मस्त मऊ राहते. तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची पापलेट थाळी? तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.